छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसला अपघात झाल्याचं पाहायला मिळालं आणि अपघातामध्ये 10 जवान जखमी झालेत तर 3 जवानांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। दंतेवाडा जिल्ह्यामधून जगदलपूरकडे जाताना या बसला अपघात झालाय आणि बसमध्ये 40 जवान प्रवास करत होते। तर छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसला अपघात झालेला आहे। दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, आपण दृश्य पाहतोय, बसला अपघात झालेला आहे, जवानांची प्रकृती गंभीर आहे, त्यांची प्रकृती आता कशी आहे? श्रद्धा, आता 19 तारखेला नुकताच पहिल्या टप्प्याचे जे लोकसभेचे मतदान झालेले आहे आणि ही जे मतदान प्रक्रिया राबवून जे आहे पोलीस दल एका बसने जे आहे ते परतत असताना दंतेवाडा जिल्ह्यातील तोकापाल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालेला आहे। म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे जे आहे नियंत्रण सुटल्यामुळे सदर अपघात झाला आहे। यामधून आता 3 जवानांची जी आहे परिस्थिती खूप नाजूक असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे आणि आता जखमीचे जवान आहेत त्यांना जगदलपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। बरं, नक्कीच आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।